नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी, तर आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी. अगदी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीच्या सिंपल अशा रेसिपी पाहायला मिळते. तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करून. काय मग मंडळी, तुम्ही त्यातलेच आहात का? तुम्हालाही कडू कारलं अजिबात आवडत नाही ना? तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास. हे कडू कारलं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रिय होईल इतकी छान भाजी. कारले अजिबात कडू लागणार नाही. ही रेसिपी पाहिल्यावर तुमचं मत 100% बदलेल. कारल्याची अशी चव जी तुम्ही कधीच विसरणार नाही. कारले न खाणारेसुद्धा आवडीने खातील ही भाजी. एकदा ही रेसिपी करून बघा. कारले रोज खाल तुम्ही. कारले भाजी अशी बनवा की बोटं चाटत राहाल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता सुंदर अशी चमचमीत आपली कारल्याची भाजी बनून तयार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करायची. तर इथे आपण साधारण पावशेर इतके कारले घेतले, काही ठिकाणी पाव म्हणतात. 250 ग्रॅम इतके आपण कारले घेतलेले आहेत. ते छान असे आपण स्वच्छ करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी छान असे हिरवेगार छोटे साईजचे कारले घेतलेले आहेत. ते आता छान आपण असे कट करून घेणार आहोत. तर व्हिडिओ नवीन पाहणारे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघू शकता इथे छान असे मी कट करून घेतले. त्यामध्ये कट करून असे 2 भाग करून घेतले कारल्याचे. मागचे पुढचे टोकं कट करून घेतलेले. आणि ही बघू शकता इथे मी थोडीशी बियांची घाण काढून घेतलेली. तर आता इथे आपले कारले छान असे स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण. स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे मी कढई घेतली. कढईमध्ये त्यात आपण छान असे कारले घालून घेणार आहोत. त्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी उडून गेल्यावर त्यात आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात नक्की मला कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. आता बघू शकता इथे आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे. तर थोडंसं आपल्याला आणि ह्याच्यावर छान असे वाफवून घ्यायचे. मिठामुळे आणि ह्या अशा वाफवण्यामुळे अजिबात आपले कारले कडू लागत नाही मैत्रिणींनो. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान भाजी बनून तयार होते. आता इथे एक वाफ काढून घेतली. बघू शकता ह्या वाफेमध्ये इतके सुंदर शिजून तयार होतात, कारण त्यात मीठ आणि तेल असतं. त्याच्यामुळे अगदी 5 मिनिटात छान शिजतात ते. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीचं कारलं. तर तुम्हाला सगळ्यांना घरात खूप आवडेल आणि नक्कीच सगळे तुमचे कौतुक करतील. आता इथे आपल्याला छानसं वाटण तयार करायचं. त्यासाठी इथे लसूण पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे मी. खोबऱ्याचं कूट. आता इथे आपण छान असं कारलं वाफून घेतलेलं आहे. बघू शकता इथे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे एक प्लेट घेतली. प्लेटमध्ये मी साधारण 1 वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर आपल्याला कूट घ्यायचं आहे आणि कुटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या कारल्यांच्या क्वांटिटीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे कूट घेतल्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे. तर आपण हे जे वाटण तयार केलं आहे खोबरं आणि लसूणचं, ते आपल्याला घालून घ्यायचं. तर खूप छान चव येते ह्याच्यामुळे. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला इथे अगदी थोडंसं चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. आणि हिंग घालून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मसाले घालायचे. तर मसाल्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचा इतका काळा मसाला घेतला. इथे 1.25 चमचा इतका लाल तिखट घेतलेला आहे. इथे चिमूटभर हळद घेतलेली आहे मी. लाल चटणी थोडीशी पुन्हा घातली. असं 1.25 चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे. तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे चवीनुसार आपण थोडंसं मीठ घेणार आहोत. मीठ घेतल्यानंतर आपल्याला अगदीच लगेच मसाले कालवायची घाई करायची नाही आहे. इथे आपण थोडंसं गूळ घेणार आहोत, कारण आपल्या कारल्याचे रेसिपीचंच नाव आहे आंबट गोड चवीचं कारलं. तर खूप सुंदर बनून तयार होतं. आता इथे गुळाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे. इथे मी चिंच घेतले, चिंचेचा कोळ तयार करून घेतले. तर तुम्ही चिंचेचा कोळ थोडा जास्त प्रमाणात पण करून घेऊ शकता. तर खूप सुंदर चव येते. तर नक्की ह्या पद्धतीचं कारलं करून बघा, कारण कारलं सुंदर बनून तयार होतं. तर इथे आपण चिंचेचा कोळ घातल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर घातल्यानंतर मग आपल्याला हे छान असं एकजीव मिश्रण तयार करून घ्यायचं. तर बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही मिश्रण तयार करून घेऊ शकता. खूप सुंदर बनून तयार होतं हे कारलं. सगळे म्हणतील की हे कारलं कसं बनवलं, तर खूप सुंदर चव बनून तयार होतं याची. तर ही भाजी तुम्ही भाकरबरोबर, पोळीबरोबर खाऊ शकता. इतकं सुंदर आपलं आंबट गोड चवीचं कारलं बनून तयार होतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल इतकं छान बनून तयार होतं. आता इथे वाफवून घेतलेलं कारलं घेतलं आहे आपण आणि त्यात छान असा मसाला भरून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे, कारण त्यातल्या बिया काढल्यामुळे आपल्याला मसाला छान असा भरता येतो. तर नक्की ह्या पद्धतीचं करून बघा. आणि तुम्हाला जर अगदी छोटी साईज मिळाली ना कारल्याची, तर त्याच्यामध्ये चीर देऊन त्याच्यामधल्या बिया वगैरे काढून त्यात पण तुम्ही हे मसाला भरून छान असं कारलं बनवू शकता. आता हे मी
सगळं एका बाउलमध्ये काढून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे जे मसाला उरलेला आहे ना, त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचे, कारण हे पाणी आपल्याला नंतर फोडणीसाठी उपयोगात येणार आहे. तर ही भाजी खूप सुंदर बनवून तयार होते, अगदी झणझणीत चवीची बनवून तयार होते. आता इथे आपण एक कढई घेतली, कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तर तेलाचं प्रमाण इथे मी 1 चमचा इतकं घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. कारल्यांची क्वांटिटीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण आणि मसाल्यांचं प्रमाण घेऊ शकता. आता बघू शकता इथे आपलं तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक एक करून असं कारलं घालून घेणार आहोत. आणि अगदीच 5 मिनिटात तयार होते ही भाजी, कारण आपल्याला कारलं वाफून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ भाजीला लागत नाही. तर बघू शकता इथे मी थोडंसं अगदी तेलामध्ये परतून घेत आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे वाटण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ना, तर ते पाणी आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे. अगदीच थोडंसं पाणी घालायचे, खूप जास्त पाणी आपल्याला ह्या भाजीला अजिबात घालायचं नाही. बघू शकता इथे मी अगदी 1 ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे, कारण आपली भाजी थोडीशी पातळ करायची होती आपल्याला त्याच्यामुळे, आणि थोडीशी घट्टसर बनवून तयार होती ही भाजी. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, खूप पातळ अशी भाजी नाही चांगली लागत ही. तर खूप सुंदर असं चविष्ट आंबटगोड चवीचं कारलं बनून तयार आहे. तर बघू शकता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.